रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा वणवा भडकला. खामगावात एसडीओ कार्यालय जाळण्याचा प्रयत्न. पेठच्या पुलावर संतप्त शेतकऱ्यांनी टायर जाळले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा आता चांगलाच भडकला आहे. ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून फसव्या कर्जमाफीचा जीआर जाळत आहेत. खामगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर येत आहे. मध्यरात्री 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास अज्ञात आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न केला. शेतकरी नेते रविकांत तुपकर 15 जूनपासून त्यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानी कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. विविध स्तरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. दरम्यान आता आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्याचे चित्र आहे. काल दिवसभरात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी शासनाची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत जीआर जाळले. रात्री खामगाव येथील एसडीओ कार्यालय पेटवण्याचा अज्ञात आंदोलकांनी प्रयत्न केला. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे असे फलक झळकावून कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती हाती आली आहे. दुसरीकडे चिखली खामगाव रस्त्यावरील पेठ येथील पुलावर रात्रीच्या सुमारास संतप्त शेतकरी आंदोलकांनी भर रस्त्यावर टायर पेटवून दिल्याची माहिती मिळत आहे. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.